नमस्कार प्रेक्षक हो. श्री सोमेश्वर कला मंच निर्मित नमस्कार मॅडम. तर श्री सोमेश्वर कला नमस्कार. मंच निर्मित गराजलो रे गराजलो या नाटकाद्वारे जनजागृती करता करता आपण प्रत्यक्षात चळवळ सुरू केली आणि या चळवळीच्याच माध्यमातून कोकणवासियांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने आपण लाईव्ह मुलाखत चर्चासत्र घेत आहोत. आणि मी बिंदिया मोहिते आजच्या आपल्या चर्चासत्राच्या 110व्या भागात तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांचं स्वागत करते. तर आज आपल्या सोबत आहेत अभिनेत्री, लेखिका, गायिका आणि त्याचबरोबर अनेक पुरस्कारांनी सन्मानित अशा माननीय कल्पना बांदेकर मॅडम. तर मॅडम तुमचं आपल्या लाईव्ह चर्चासत्रामध्ये सहर्ष स्वागत. नमस्कार. नमस्कार मॅडम. तर सगळ्यात आधी आपल्या 75व्या स्वातंत्र्य दिनाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना हार्दिक शुभेच्छा. आणि याच्याच आज स्वातंत्र्य दिन आहे तर त्या निमित्तानेच चार ओळी ज्या मला खूप जवळच्या वाटल्यात अशा मी ऐकू इच्छिते. त्या म्हणजे सद्गुरू श्री वामनराव पै यांनी लिहिलेल्या आहेत. राष्ट्राला प्रगतीपथावर नेण्यासाठी जो विविध क्षेत्रात प्रवेश करून ज्ञान संपादन करतो व त्या ज्ञानाचा उपयोग राष्ट्राच्या उत्कर्षासाठी करतो तो राष्ट्राचा उत्तम नागरिक होय. आणि खर तर ह्या ओळी निवडण्यामागचं सुद्धा कारण असंच आहे, कारण का आपल्या मॅडम सुद्धा खर तर आपल्यासाठी, आपल्या संपूर्ण देशवासियांसाठी, कोकणासाठी खूप चांगली कामगिरी करतायत. आणि खर तर त्यामुळेच मला असं वाटलं की यामध्ये बांदेकर मॅडम सुद्धा अगदी परफेक्टली फिट होतात. तर मॅडम ह्या खरं तर तुम्हाला सुद्धा डेडिकेटेड होत्या. थँक तर यू. खरं तर थँक्यू सो मच मॅडम. खरं तर खूप मी जास्त बोलण्यापेक्षा आपण मॅडम कडूनच जास्तीत जास्त गोष्टी जाणून घेणार आहोत. तर मॅडम अभिनेत्री, मी उल्लेख सुद्धा केला इंट्रोडक्शन मध्ये की अभिनेत्री, लेखिका, दिग्दर्शक, इवन नेपथ्यकार या क्षेत्रात तुम्ही कार्यरत आहात. आणि या तुमच्या कार्यासाठी तुम्हाला विविध सन्मान देखील मिळाले आहेत. तर या सगळ्यावरती आज आपण गप्पा मारणार आहोत. पण नक्की. सगळ्यात आधी MA, त्याच्यानंतर BPEd, MSW आणि ते सुद्धा टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स या मुंबईतील जागतिक कीर्तीच्या विद्यापीठामध्ये तुम्ही शिकणाऱ्या जिल्ह्यातल्या पहिल्या महिला आहात. तर सगळ्यात आधी आम्हाला याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. मुळात मी बीपीएड केलं 96 ला केलं आणि माझा असा स्वभाव आहे की जर काही मिळालं नाही तर निराश न होता आपण कुठेतरी दुसरा मार्ग तो शोधावा. आणि मग मी एका ब्लाइंड असोसिएशन्सला मी नोकरी केली मेडिकल सोशल वर्कर म्हणून. आणि तिथे ते करत असताना ग्रासरूट लेवलला जे लोक लेडीज आहे म्हणजे महिला जी काम करते तिनं टाटा इन्स्टिट्यूट मध्ये MSW करण्यासाठी म्हणून त्यांच्याकडून कॉलेजमधून ऑफर आमच्या संस्थेला आली. आणि मग संस्थेमध्ये म्हणायला लागले की तुम्ही जाणार का, तर ते सगळं इंग्लिश मिडियम होतं आणि माझं सगळं मराठी मिडियम होतं. तर मी कसं जाऊ असं माझ्या मनात विचार आला. पण तरी सुद्धा मी जिद्दीने गेले आणि अक्षरशः डिक्शनरी वापरून मी तिथे अभ्यास केला. जास्त करून मी ह्याला फिरतीवर असायची, म्हणजे वेश्या व्यवसाय करतात त्यांच्यामध्ये जायचं, ब्लाइंड स्कूलला जाऊन व्हिजिट करायची, ब्लाइंड लोकांच्या आई वडिलांना काउन्सिलिंग करायचं की तुमची मुलं ब्लाइंड असली तरी नर्वस होऊ नका, त्यांना कसं स्वतःच्या पायावर उभं राहायला मिळेल, अशा प्रकारचं ते सगळं माझं काम होतं. आणि मग तिथून मला खूप अभिमान वाटला. आणि त्या काळात असं पैसे पण नव्हते माझ्याकडे, कारण मला पगार देणार नव्हतं माझी संस्था. विदाऊट पगार तू जा आणि शिकून ये असं झालं होतं. पण मला सुदैवाने राजीव गांधी फाउंडेशनची टोटल स्कॉलरशिप माझ्या त्या शिक्षणाला मिळाली. आणि त्या शिक्षणाला मला सगळे पैसे राजीव गांधी फाउंडेशन कडून मिळाले, चांगलं शिकायला मिळावं म्हणून. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी, कारण काय मी त्यानंतर 96 सालापासून आजपर्यंत त्या कॉलेजमध्ये कुणीही शिकायला गेलेलं नाहीये. आय एम द फर्स्ट पर्सन अँड अप टू टुडे लास्ट पर्सन. हो माय गॉड. खरंच नक्कीच. म्हणजे खूप अभिमानाची गोष्ट आहे. म्हणजे तिथे ऍडमिशन मिळणंच नाही, खरं तर कठीण आहे, कठीण. म्हणजे तुला कठीण आहे. सांगायचं म्हणजे त्यांची एक लायब्ररी जी आहे ना टाटा इन्स्टिट्यूटची,
ती एक वाडा असेल इतकी लायब्ररी आहे. एक एक वाडा असू शकतो. एक म्हणजे साधारण एक इथून साधारण 1 किलोमीटर भरचा 1.5-2 किलोमीटरचा एक हे म्हणजे कुठून तू आत जाशील आणि कुठून बाहेर पडशील त्याची ती पुस्तकं सुद्धा काढताना त्याचं एक ट्रेनिंग घ्यावं इतकं ते कठीण होतं. आणि मग मला पुस्तकं हवी असली तर मी बाकीच्यांना सांगायची, जे बाकीचे स्टुडंट्स असायचे बाहेरचे, म्हणजे अगदी जागतिक कीर्तीचे सगळे स्टुडंट्स असायचे, आशिया खंडातले वगैरे. त्यामुळे तो मला अभिमानाची गोष्ट आहे ती माझ्यासाठी. हो नक्कीच, खूपच जास्त. तुमच्यासाठीच नव्हे तर आमच्यासाठी सुद्धा ही खरंच खूप अभिमानाची गोष्ट आहे. आणि खरंच तर मॅडम, खरं तर गेली 3 वर्ष तुम्ही रंगभूमीवर सुद्धा कार्यरत आहात आणि हो हो. रंगभूमीवरील तुमच्या हा प्रवास नक्की कसा सुरू झाला हे आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. मुळात रंगभूमीकडे माझं लक्ष नव्हतं. म्हणजे मला रंगभूमीची आवड असेल किंवा काय, मला नव्हतं तसं काही. पण बीपीएड केल्यानंतर कुठेच नोकरी मिळत नाही म्हणून मी एका संस्थेमध्ये, लहान मुलांच्या बालरंग आणि नाट्य संस्थेमध्ये मी अशी सहज म्हणून बॅकस्टेज कर, मुलांचे कॉस्ट्युम्स डिझाईन्स कर, त्यांना रंगभूषा वेशभूषा त्यांची कर, अशा म्हणून मी या इराद्याने आत शिरले. पण एका पार्टनर्स नावाच्या एकांकिकेला एक मुलगी मिळेन अशी झाली. आणि मग आमचा डायरेक्टर म्हणाला की तू पार्टनर्स करशील का. तर मला खरं तर वाटलं नव्हतं की मी पार्टनर्स करेन म्हणून, पण मी पार्टनर्स केली आणि त्याच पार्टनर्स या एकांकिकेमध्ये मी एक अल्लड भूमिका पण केली. ती दुसऱ्या वेळी दुसरी नाहीशी झाली. तर मी माधवी आणि ऋषाली या दोन्ही भूमिका केल्या आणि त्या एवढ्या सक्सेस झाल्या की पार्टनर्स मधून माझी सुरुवात झाली. कुठेही मी त्या भूमिकेला कमी पडले नाही. आणि त्यानंतर मग सगळ्याच एकांकिका आल्या. पार्टनर्स आली, रसिक आली, घर दोघांचं आलं, गप्पा आल्या, बाहुली नावाची एक एकांकी केली. तर वयाच्या 40व्या वर्षी मी 12 वर्षाच्या मुलीचा रोल केला. एकाच एकांकिकेत आपण पुढे जाऊन बोलणारच आहोत. हो. पण हा प्रवास झाला त्याचं कारण म्हणजे मामा नाटकात काम करायचे, दशावतार होते. म्हणजे तो कुठेतरी मला माझ्या शरीरात तो कुठेतरी होता. ते माझे मामा आता नाही, ते हयात नाही आहेत, पण ते खूप मोठे दशावतार कलाकार होते आणि त्यांनी मुलांना घडवलेलं आहे. आजही त्यांची मुलं कुठेतरी दशावतारात काम करतात. त्यामुळे तो भाग असेल कदाचित. पण मी कुठून काय आलं मला माहित नाही. नाही, नक्कीच. म्हणजे फॅमिलीमध्ये कोणीतरी असेल तर नक्कीच ती आवड ते आपल्या अंगीकृत असतंच. त्यामुळे ते कधीतरी नक्की. पण मॅडम, हे कधीपासून, म्हणजे कधी तुम्ही पहिलं नाटक केलं तुमचं? मी पहिलं पार्टनर्सच केलं. पहिली पार्टनर्स ते सुद्धा अवधानानं आलं की त्यांना मुलगी मिळत नाही म्हणून आपण ट्राय करूया असं झालं. ते जाणून बुजून मी गेले नाही. मी पार्टनर्सला मी बॅकस्टेजच करत होते. 1996 नंतर? 96च्या आधी. अच्छा, 96च्या आधी. 2008ला मी बंदच केलं नाटक. पण 2006च्या आधी साधारण 98, 99 पासून जी मी सुरुवात केली ना, ती 2006ला मी बंदच केलं. म्हणजे केलं नाही. मग मी पिक्चरकडे थोडीशी आले. 11 पिक्चर केले मी. पण मी सगळं केलं. राज्यनाट्य केलं, एकांकिका केल्या, बऱ्याच एकांकिका केल्या. आणि त्या एक एकांकिका वर्षाला जवळजवळ नाही म्हटलं तरी 30-40 प्रयोग करते. पूर्ण जिल्हा आणि जिल्ह्याच्या बाहेर कोपरगाव, चाळीसगाव पर्यंत मी गेले, अमरावती पर्यंत. अच्छा, वाव, ग्रेट मॅडम. खरंच खूप छान वाटते तुमच्याशी गप्पा मारून आणि तुमच्याबद्दल अजून जास्त जाणून घेऊन. तर मगाशी तुम्ही उल्लेख केलात बाहुली एकांकिकेबद्दल. तर बाहुली एकांकिकेत एकाच व्यासपीठावर तुम्ही 4 भूमिका साकारल्यात आणि त्या सुद्धा वयाच्या 40शीत. आणि 10 वर्षाच्या मुलीची भूमिका वयाच्या 40शीत तुम्ही साकारली. तर या एकांकिकेबद्दल विशेष काय सांगाल? मुळात मला ती एकांकिका जेव्हा मी सुरुवात केली तेव्हा मी डायरेक्टरला मला जमणार नाही म्हणून रडत रडले थोडीशी. तर माझा डायरेक्टर म्हणाला, तू आज काहीतरी रडून घे भरपूर, पण मी बाहुली तुझ्याकडनं करून घेणार. उद्या सकाळी तू आज शांत झोप, उद्या सकाळी ये, काही झालं तरी मी करून घेणार. आणि त्याने माझ्याकडनं, आज ते हयात नाही आहेत, माझ्या बरोबर जे कोआर्टिस्ट होते ते वारले. तर त्यांनी माझा नवरा म्हणून भूमिका केली, माझा प्रियकर म्हणून भूमिका केली. मग स्वगत स्वगतेमध्ये माझे बाप झालेत ते.
पण त्यांनी करून घेतली आणि अगदी मग ते छोटं पप्या पप्या चल ना खेळायला जाऊया, काय खेळायचं ग नेहमीच चिऊ ग चिऊ दाल उगल. तर असं काही ते फ्रॉक बी कसा वर करायचा जो आहे त्या ड्रेसमध्ये मी 12 वर्षाच्या मुलीचा रोल केला. त्यानंतर मी 18 वर्षाच्या मुलीचा रोल केला, जी आत्ता वयात आली आहे आणि प्रेमात पडली आहे. त्याच्यानंतर तीच मुलगी परत 25 वर्षाची होते. असे ते एकाच वेळी एकाच व्यासपीठावर तुझ्या बॉडी लँग्वेज आणि तुझं व्हॉइस कल्चर याच्यामध्ये बदलून तू ते वय दाखवायची आहे. बॉडी लँग्वेज मध्ये तुला लहान मुलीसारखी अल्लड होणार, पाण्यात थपा 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 पाय मारणार, टपली मारणार. त्यामुळे ती पण केली. रसिकमध्ये पण मी 5 भूमिका केल्या. 70 वर्षाची म्हातारी केली, 18 वर्षाच्या मुलीचा रोल केला, 25 वर्षाची लव्हर झाले आणि 30-35 वर्षाची एक घरेलू बायको झाली. त्याच एकाच व्यासपीठावर एक स्लीवलेस ब्लाऊज घातलं की तरुण होते, पुन्हा ती पदर असा घेतला की ती म्हातारी होते. चष्मा काढून इथे ठेवायचा, एका बाकड्याला टर्न मारायचा, पाठीमागे गेला की चष्मा आत टाकायचा, परतून आले की ती स्लीवलेस ब्लाऊज घालून पुढे ती 18 वर्षाची होते. हो बापरे, खूप चॅलेंजिंग पण असणार नक्कीच हे सगळं करताना. म्हणजे खूप म्हणजे ते एक सोनेरी दिवस होते माझ्यासाठी. कारण काय, बाहुलीमध्ये मी एकूण 32 प्रयोग केले, 28 प्रयोगांमध्ये मी पहिली होते. पहिल्या नंबरची मी 28 प्रयोगामध्ये मी पहिल्या नंबरचं बक्षीस घेतलं. आणि खूप आजही लोक बाहुली म्हटली की असं हे होतात. म्हणजे माझ्यासाठी सुद्धा ते आता म्हणजे ते तेव्हा कसं व्हिडिओज मोबाईल वगैरे नव्हते जे काढून ठेवणार आपण, तर माझ्याकडे तसं आता काही पुरावा नाही. पण बट आय एम व्हेरी हॅपी फॉर दॅट. मला खूप अभिमान वाटतो त्या सगळ्या गोष्टी. हो नक्कीच, खूपच. म्हणजे खरं तर तुम्ही खरं तर त्या वयात सुद्धा इतक्या डिफरंट एजच्या भूमिका केल्यात, म्हणजे नक्कीच आम्हाला सगळ्यांना ते लक्षात येत आहे की तुम्ही किती वर्सेटाईल ऍक्टर आहात. तर खरंच खूप मजा येते आणि खरंच खूप मस्त काम आहे तुमचं. तर मी पौराणिक नाटकात बोल. हा नाही बोला मॅडम, बोला. मी पौराणिक नाटकात अंबा पण केली. अंबा मी पराशरला सांगते की माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्याशी मला तो हे करू नको, पराशरला लग्न करायचंच नसतं, तर ते सुद्धा मी. आणि मग तो शिखंडी ती त्याला श्राप देते, तू पुढच्या ह्याच्यात शिखंडी होऊन मी तुझा वध करणार म्हणून. तर ती मी अशी एक धारधार अंबा पण केली. बापरे, खरंच म्हणजे खूप वेगवेगळ्या भूमिका तुम्ही साकारल्या आहेत आणि खरंच अप्रतिम असं तुमचं काम आहे. तर मॅडम, आता नवोदित कलाकार जे या इंडस्ट्रीमध्ये येऊ इच्छितात त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? मुळात तुला मगाशी म्हणाले, मला या क्षेत्रात यायला असं मुद्दाम ठरवून मी आले नाही. मी बीपीएड म्हणून कुठेतरी शिक्षिका लागले असते तर कदाचित मी एक मास्तरीण म्हणून कुठच्या तरी गावात शिक्षिका म्हणून काम केलं असतं. पण मला नोकरी मिळाली नाही, तर मग डोक्यावर हे करून मी तो विषय बाजूला केला आणि काही ना काही सतत करत राहायला पाहिजे हा माझ्या डोक्यात विचार होता. आणि म्हणून मग मी काय केलं की आपण या दिशेने जाऊया. म्हणून मग मी तो आता जे नवोदित आहेत तर मला त्यांच्याबद्दल असं बोलायचंय की ते आकर्षण आहे त्यांच्याकडे. मी स्क्रीनवर दिसला पाहिजे, मी सिनेमात आलो पाहिजे. मला आकर्षण कुठल्याच गोष्टीचं नव्हतं, आजही नाही. आणि अशा वेळी काय होतं तर आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. मला खरंच ते येतंय का, की फक्त मी स्क्रीनवर दिसायला पाहिजे म्हणून मी ते करू का. आणि समजा मला येतंय आणि मला समजा जर उद्या अपयश आलं तर मी डिप्रेशन मध्ये नाही ना जाणार. तर ते 100 वेळा मनाला खबरदारीने सांगितलं पाहिजे, बाबा रे काय झालं दिलं तर मी दुसरं पण करणार, मी याच्यावर पूर्णपणे अवलंबून राहणार नाही. आज मी जितकी एक अभिनेत्री म्हणून मी नाव कमवलं, तितकंच मी एक लेखिका म्हणून पण नाव कमवलं. कारण मग अभिनयामध्ये माझी खूप उपेक्षा झाली. मी जरी एवढं काम केलं तरी मला कुणीही काम दिलं नाही. त्यात आता मला कोणतरी काम देईल, पण आता मी आजीचीच भूमिका करू शकते. बट दॅट टाइम आय वॉज वेटिंग फॉर दॅट व्हेरी डिस्परेटली, की मला कुणीतरी काम देणार, मला कोणतरी अभिनेत्री म्हणून काहीतरी. वयाच्या 30व्या वर्षी आय वॉज फिलिंग लाईक दॅट. पण माझ्याकडे कुणीही लक्ष दिला नाही, मला असं काम कुठेही मिळालं नाही.
जे काम मिळालं ते अवधानानं मिळालं, परंतु बोलवून मला गॉडफादरने कुठेही मिळालं नाही. त्यामुळे असं जर कुठेतरी झालं तर त्यांनी ते वाईट वाटून घेऊ नये. त्यांनी ते लक्षात ठेवावं की असं होऊ शकतं या क्षेत्रात. या क्षेत्रात तुला गॉडफादर असायलाच हवा आणि तुझ्याकडे टोकाची ताकद पाहिजे अभिनयाची. म्हणजे टोकाची अभिनयाची ताकद असून सुद्धा मी बाजूला पडले. पण मी कुठल्याही प्रकारची मला कुणाची मदत नसताना सुद्धा मी मुळातून उखडली गेली नाही. मी जिवंत आहे आजही. माझ्या उखडलेल्या खोडाला पालवी आहे. नक्की. उखडलेलं खोड आहे त्याला आजही पालवी आहे आणि ती मी माझ्या स्वतःच्या ह्याने तो हिरवीगार ठेवलेली आहे. त्यामुळे त्या मुलांनी असं वाईट वाटून नको घ्यायला, करू नये असंही माझं म्हणणं नाही. आत्मपरीक्षण करावं, मला खरंच अभिनय येतो का, मी छान करू शकतो का, की मला फक्त आकर्षण आहे, हे दोन प्रश्न स्वतःच्या मनाला स्वतःच विचारावे. आणि एक माझ्या आता पालकांना सुद्धा वाटतं की माझा मुलगा स्क्रीनवर दिसला पाहिजे. त्याच्या डोक्यात ते कशाला घालून देता तुम्ही पालकांनी? घालून देऊ नका. त्याच्या डोक्यात घालून देऊ नका. त्याला आत्ताच सांगा तुला अभ्यासच करायचा आहे, एवढं तुला करायचंच आहे. अमक्याचा मुलगा छान सिनेमात काम करतो म्हणून तुमचा मुलगा करायलाच हवं असं नाहीये. असं हट्ट करू नका. खरे. आणि तुम्ही आता बोललात खरंच म्हणजे इतकं हे म्हणजे मोबाईलचं युग आहे आणि यामुळे खरं तर फार दुष्परिणाम पण होत आहेत. म्हणजे आता तुम्ही म्हणालात की आपण एखाद्या शेजारच्याचा मुलगा काम करतोय म्हणून माझ्या पण मुलाने जायलाच पाहिजे, अशी जी भूमिका आहे पालकांची ती कुठेतरी चुकीची आहे. कारण का आपला मुलगा त्यासाठी कॅपेबल आहे का, त्याला खरंच ते आवडतं का, की आपल्या जबरदस्तीने आपण त्याला कॅमेरा समोर ढकलतोय, मला वाटतं म्हणून नाही. तू आता इकडे जिल्ह्यातल्या जेवढ्या ऑडिशन्स असतील ना, त्या ऑडिशन्स जर बघशील आणि त्या मुलांना स्टेजवर बघितल्यानंतर वाईट वाटतं की अरे ह्यांना खरंच काही बोलता येत नाही, ह्यांना नीट उभं राहता येत नाही, दोन हातांचं काय करावं हे या मुलांना माहित नाही. मग ही पालक असे मागे का लागतात? एखादा ऑडिशनला खूप छान असतो, म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी त्यांना काही शिकवलेलं नसतं, पण त्याची झलक कळते की हा मुलगा पुढे जाऊन काहीतरी करणार म्हणून. सो हा अभ्यास पालकांना असायला पाहिजे आणि त्या मुलाला पण असायला पाहिजे. आमच्या वेळी आम्ही हट्ट धरला नाही, कुठलाही हट्ट धरला नाही. आवाज माझा चांगला होता, मला त्या काळात 20 रुपये फी देता आली नाही म्हणून मी हे करू शकले नाही. बीपीएड झाले, 20,000 रुपये कुठल्याही शाळेत मला देण्याची माझी परिस्थिती नव्हती म्हणून मला नोकरी लागली नाही. पण मग नोकरी लागली नाही म्हणून डोक्याला हात घेऊन बसून राहिले नाही. किंवा मी आज बीपीएडच्या शिक्षिकेचा पगाराचा जर गुणाकार करत राहिले गेली 30 वर्ष माझ्या पगाराचा गुणाकार, तर मी दगड घेऊन मॅड होऊन फिरणार. सो मी ते कॅल्क्युलेशन कधी केलं नाही, कधी करणार पण नाही. नाही, खरे. आणि तुम्ही खूप अजून एक चांगला मुद्दा मगाशी मांडला, तो म्हणजे ग्लॅमरस दुनियेचं आकर्षण आहे म्हणून सुद्धा खरं तर कुठल्याही नवोदित कलाकाराने यामध्ये उतरू नये. जर आवड असेल, जर ती मेहनत घ्यायची तयारी असेल तरच या क्षेत्रामध्ये उतरा. खरंच खूप छान मार्गदर्शन केलं तुम्ही आणि खरंच याचा लाभ आपल्या नवोदित कलाकारांना नक्कीच होईल. तर तेच बोलत असताना तुम्ही कवितांबद्दल सुद्धा बोललात. तर खरं तर कथा, कविता, एकांकिका अशामध्ये तुमचं लेखन आता सुरू आहे आणि त्याविषयी थोडंसं तुम्ही सांगावं अशी विनंती करेन. आणि त्याचबरोबर शापमुक्ती या चित्रपटाचे गीत लेखन तुम्ही केले आहे आणि ज्याची गाणी साधना सरगम आणि सुरेश वाडकरजी यांनी गायली आहेत, तर त्याविषयी आम्हाला ऐकायला आवडेल. मी शापमुक्ती 2012 मध्ये केला. ती एका देवदासी असते ना, तिची भूमिका आहे. देवदासी आपल्या नातीला पण ती करायला बघतात गावचे लोक, तर ते म्हणते की माझ्या नातीला मी देवदासी करू शकत नाही, करणार नाही म्हणून. आणि मग ती देवदासी म्हणूनच मी एक म्हातारी आजी आपल्या नातवंडांना देवदासी करायला हे करत नाही. आणि मग आमचे सर गोव्याचा पिक्चर गोव्यातून आले होते डायरेक्टर, आणि ते म्हणाले की तुम्ही लेखिका आहात तर तुम्ही गाणी लिहू शकाल का? तर मी म्हटलं सर तुम्ही मला का गाणी लिहायला सांगतात? इतके गोव्यामध्ये विष्णुसुर्या वाघासारखा चांगला कवी आहे, त्यांच्याकडनं घ्या. तर ते मला म्हणाले की तुम्हाला कथानक कळलेलं आहे, ती देवदासी काय तळमळ तिची आहे ती कळलेली आहे, तेव्हा तुम्ही लिहा, आवडली तर घेतो. मी आज रात्री लिहिली, उद्या त्यांना दिली, त्यांना ती खूप आवडली आणि त्यांनी ती गाऊन घेतली सुरेश वाडकर. आणि मी जेव्हा ती गाणी ऐकली तेव्हा आय वॉज व्हेरी हॅपी की बापरे, गाणे जरी माझे शब्द असले तरी साधना सरगमने आणि
सुरेशजी वाडकरनी त्याला 4 चांद लावलेले आहेत. तर माझ्या शब्दांना किंमत तेवढी मी देत नाही. मी ते त्यांना गुरु म्हणजे माझी गाणी त्यांच्या तोंडात गेली ह्याच्यासाठी मला खूप मोठा अभिमान आहे. नाही, नक्कीच. आणि मग तो पिक्चर सिनेमा तो फ्लॉप झाला. माझी मध्यवर्ती भूमिका होती. काही कारणास्तव तो सिनेमा येऊ शकला नाही. पण माझा डायरेक्टर मला नेहमी म्हणायचा की तुम्ही ऑस्कर घेणार म्हणून. तुम्ही जे काही केलंय ना या सिनेमात आणि जी काही तुमची भूमिका आहे ना ती डोळ्यात पाणीच आलं पाहिजे, ऑस्करच तुम्हाला. पण तो आला नाही. म्हणजे दुर्दैवाने माझ्या पत्रात जेवढं यश पडायला पाहिजे तेवढं पडलं नाहीये. हे तितकंच खरं आहे. हे तुला जे दिसतंय ना ते फार असं म्हणजे डोंगर खोदलाय आणि कुठेतरी बारीकसा उंदीर आला तर मला मी तेवढी हे व्हायला गरज नाही असं मला म्हणायचंय. मी डोंगर खोदलाय एवढी मला 101% मला खात्री आहे की मी डोंगर खोदून काढलाय आणि रस्ता शोधलाय माझा मी. हॅलो. त्यामुळे ह्या सगळ्या ह्याच्यातून जो काय स्ट्रगल आहे ना तो मी खूप भोगलाय. त्यामुळे मी उपेक्षा माझी झाली हे लोकांना सांगता नाही असं नाही. मला या गराजलोच्या ह्याच्यातून असं सांगायचंय की उपेक्षा होऊन सुद्धा मी मोडकळीला नाही आले. मी उभी आहे, आजही उभी आहे. तर ते त्यांना मुलांना पण कळलं पाहिजे ना की उपेक्षा झाली तर तुम्ही असे कोंबडीने मान टाकल्यासारखी मान टाकायची तुम्हाला गरज नाही. उठा, उभे राहा, दुसरं काहीतरी शोधा असं मला सांगायचं आहे. आणि मला कुणाकडनं सहानुभूतीची गरज नाहीये. माझी उपेक्षा झाली, माझी घुसमट झाली, मला तुम्ही आता कुठेतरी पिक्चर द्या. मी कुठल्याही डायरेक्टरकडे भीक मागायला गेले नाही आजपर्यंत. मला घ्या म्हणून कुणालाही मी सांगितलं नाही. मला डावललं हेही माझ्या लक्षात येतं की जाणून बघून मला तांदळातला खडा कसा बाजूला काढून टाकलं. पण ते माझं नाही बिंदीय नुकसान झालं. जे प्रोडक्शन येणार ना त्याचं. म्हणून बघ आज राजाने केला. पण राजा केल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर राजा पहिला आला. दॅट मीन्स मी राजाला न्याय दिलाय. मी राजा आत्ता केलाय, आत्ता 1-2 वर्षापूर्वी केलाय आणि राजा आंतरराष्ट्रीय स्तरावर पहिला आलाय. 3च पात्र आहेत त्याच्यात, मी, माझा नवरा आणि माझा मुलगा. तर माझं कॉन्ट्रीब्युशन त्याच्यात आहे, मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे. त्यामुळे माझं असं नुकसान झालं असं मला वाटणार नाही. वाईट वाटतं की आपल्यात सगळं काही असून सुद्धा आपल्याला डावललं गेलं. याची मला खंत आयुष्यभर राहणार आहे. पण मी नर्वस नाहीये. मी माझं काम सतत करत राहते. माझ्या घरी अशी येशील तर तुला 10-12 डायऱ्या दिसणार. इकडे कुठे शब्द असणार, तिकडे कुठे म्हणी असणार, तिकडे एखाद्या कवितेचा जर्म असणार, इकडे कुठेतरी कथेचा जर्म असणार. त्यामुळे कंटिन्यू मी करत राहते काम. काहीतरी होतंय तुटते थोडस. ती काम तुमच्याकडून घडतंय. हो करते. आवाज पोचतोय का? काम चालू आहे. हो 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 बोल. नक्कीच नक्कीच. मॅडम तुमच्याकडून तुम्हीच लिहिलेली एखादी कविता तुम्ही जर ऐकवलीत तर आम्हाला सगळ्यांना आवडेल. नक्की. मी परत पुन्हा एकदा साहित्याकडे येते. माझ्या घरी फारसे कोणी घरातले शिकलेले नाही, आई वडील. साहित्याकडे कशी आले हे मला माहित नाही. मी बीएला फक्त एका लेखकाचा अभ्यास 100 मार्क मिळण्यासाठी मी झोंबी कादंबरी वाचली. त्यानंतर आजपर्यंत कुठल्याही लेखकाचं काहीही मी वाचलेलं नाही. पण मी एक कथा लिहिली आणि ती तरुण भारतला दिली मी साधारण 98 सालात. आणि ती कथा खूप जणांना आवडली. मला वाटलं की मी आता ही कथा लिहून थांबणार आहे. पण तसं घडलं नाही. त्याच्यानंतर मी अनेक 22 कथा लिहिल्या. माझं पुस्तक कथा संग्रह आला. कविताही मी करेन असं कधी मला स्वप्नात वाटलं नव्हतं. पण माझा एक असा स्वभाव आहे आजही सावंतवाडीत की कोणाचंही अगदी कोंबड्याचं बारसं असलं तरी सुद्धा मी त्या बारशाला जाते आणि अनुभव घेण्यासाठी. आणि मी एका शिबिराला गेले कवितेच्या आणि तिथे मी स्टुडंट म्हणून थांबले. आणि मग तिथे मला जाणवलं की अरे आपण साहित्यात आपलं तसं काही हे नाहीये, कविता तशी पटकन करता येत नाही. पण मी बसून ठरवलं की मी आज कविता करणार आहे. मला करायलाच पाहिजे, नाहीतर मी फक्त शासनाचं 3 दिवसाचं खाल्लं आणि घरी आले असं होणार. आणि मग मला आयुष्य नावाचा एक शब्द आठवला. आयुष्य एकच शब्द पहिला आठवला. आणि मी आजही काही लिहिलं ना तर परत ते मागे वळून बघत नाही. म्हणजे बघायला हवं, माझी चूक आहे. तर मी आयुष्य म्हटल्यानंतर मी लिहिलं की एकदा आयुष्याने मला मिश्किलतेने विचारलं काय मग कसं काय गेलं आजवरचं आयुष्य. एकदा आयुष्यानं मला मिश्किलतेने विचारलं काय मग कसं काय गेलं आजवरचं आयुष्य. मी त्याच मिश्किलतेने म्हणाले छान, सुंदर, अगदी मजेत.
मीही त्याच मिश्किलतेने म्हणाले, छान, सुंदर, अगदी मजेत. आयुष्य थोडंसं घुटमळलं. आयुष्य थोडंसं घुटमळलं. म्हणालं, ताकाला घुसळतात तसलं आयुष्य तुझं. सहज बोलून गेलीस की ग, बिनबोबाट गेल्यासारखं. ताकाला घुसळतात तसलं आयुष्य तुझं, सहज बोलून गेलीस की ग, बिनबोबाट गेल्यासारखं. मी म्हणाले, आणखीन एखादं दे, असंच किंवा यापेक्षा खडतर. मी म्हणाले, आणखीन एखादं दे, असंच किंवा यापेक्षा खडतर. तुमच्याकडे एकावर एक फ्री अशी स्कीम नाही का? तुमच्याकडे एकावर एक फ्री अशी स्कीम नाही का? आयुष्य धाडकन जमिनीवर कोसळलं, पाणी मारलं, कांदा फोडला, कुचके मोजे अर्धा तास नाकाशी धरले. आयुष्य पुन्हा काही सावरलं नाही. आयुष्य पुन्हा काही सावरलं नाही. वा. ऍक्च्युली मध्ये थोडासा इंटरनेटचा इश्यू आलाय माझ्याकडे, त्याच्यामुळे मला आवाज ब्रेक होतोय मॅडमचा. त्यामुळे कविता अर्थात व्हिडिओ एंड झाल्यानंतर मी पूर्ण कविता ऐकणार आहे. आता मला थोडी तोडकी मोडकी ऐकायला आली, पण जेवढी मी ऐकली आहे तेवढी मला जाणवलं ते रुजणारी अशी ब्लँक आहे, झाली. विचार करायला लावणारी अशी कविता आहे. थँक्यू. आयुष्यावर विचार थँक्यू. करायला लावणारी अशी कविता आहे आणि खरंच थँक्यू. अप्रतिम अशी कविता तुम्ही आज सादर केली. धन्यवाद थँक्यू. तुम्ही कविता सादर केल्याबद्दल. मॅडम, कोकणातील नवोदित कलाकारांना व्यासपीठ निर्माण व्हावं यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? कारण का व्यासपीठ हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे असं माझं मत मला असं आहे वाटतं. की कोकणात जे सिनियर आहेत, ज्यांच्या हातात काहीतरी आहे, आणि जे कोकणातले कलाकार, आज जर तू मुंबई पुण्यामध्ये बघितलंस तर 70% हा माझा कोकणातला कलाकार तिथे आहे. कुठेही म्हणजे चला हवा अयोध्यामध्ये तू भाऊ कदम बघशील तर इतर सगळ्यांपेक्षा आपली माणसं चमकताना जाणवतात. काहीतरी समथिंग इज डिफरंट, यू कॅन मेक आउट ऍट वन्स. तेव्हा ते जे गेलेले आहेत त्यांनी पण मागे वळून आपल्या बांधवांकडे बघावं, आणि जे इथे जे आहेत ना त्यांनी कुरघोडी करण्यापेक्षा, हा नको मला, मग माझी बायको घेऊया का, माझा भाऊ घेऊया का, मग त्याला 4 शब्द नाही बोलायला आले तरी चालतील, पण तो स्क्रीनवर दिसला पाहिजे. हा जो इथल्या लोकांचा हट्ट आहे तो त्यांनी तो हट्ट ठेवू नये. जो चांगला कलाकार आहे त्याला तुम्ही त्याच्या अगदी मिन्नत करून त्याला बोलवावं, आणि तुमच्या माणसांना तुम्हीच की नाही त्यांची चूल पेटवण्यासाठी तुम्हीच पुढे सरावं, तरच ते होणार आहे. कुठल्याही प्रकारचे दुसरे लोक येऊन तुम्हाला, हो तुम्ही माझ्याकडे काम कराल का, इथली जी माणसं आहेत त्यांना एक प्रकारची इथल्या मालवणी कलाकाराबद्दल एक बेंबीच्या देठापासून तळमळ असायला पाहिजे. तुझं माझं उद्या भांडण खूप मोठं होईल, पण म्हणून तू माझ्याकडे कलाकार म्हणूनच बघावं. तुझे माझे मतभेद आहेत ते आपण नंतर कुठेतरी वेगळ्यापणाने ते डिस्कस करूया, पण एखाद्या कलाकाराला मुळातून उखडून टाकून त्याला अगदी नामशेष करण्यापर्यंत जाऊ नये. त्या कलाकाराला तुम्ही इमाने इतबार त्याला त्याच्या कला म्हणून त्याच्याकडे पूजा करा. त्याच्याकडे बघताना सुद्धा तुम्ही त्या नटराज म्हणूनच बघा. त्याच्यामध्ये एक नटराज सामावलेला आहे. नटराजासारखा देव त्याच्या शरीरात आहे, आणि म्हणून तो ती कला सादर करू शकतो. तो साधा माणूस नाहीये, तो कलाकार आहे. एखादं गाणं म्हटलं तरी सुद्धा तो कलाकार आहे. एखाद्या डान्साची कोरिओग्राफी केली तरी तो कलाकार आहे. काय मिमिक्री एखाद्या मुलाने केली तरी तो कलाकार आहे. त्याच्यात तुम्ही तागडी घेऊन तो 50 ग्रॅम आणि ती कल्पना बांदेकर आहे ती 100 ग्रॅम असा तडजोड करून करू नका. त्याच्याकडे कलाकार म्हणून बघा, आणि त्याची कलाकार म्हणूनच जशी तुम्ही तुमच्या रंगदेवतेला जशी पूजा करता, जेव्हा आम्ही आता मेकअप करायला जाताना त्याच्या आधी रंगदेवतेला मी नमस्कार करते. माझ्याही घरात आज इथे तुला दिसेल सगळे माझे नटराज वगैरे इथे आहेत, तर आपण नटराज म्हणून त्याला आपण मानतो, गणपती प्रमाणे त्याला मानतो, तसं तुम्ही त्या कलाकाराला मानावं असं माझी इच्छा आहे. माझ्या म्हणजे आता आमच्यामध्ये काही बदल होणार नाही. मला काही 20 वर्षाच्या बाईचा आता रोल मिळणार नाहीये, पण जे मागे येऊन होऊ घातलेले कलाकार आहेत त्यांचं त्यांना मिळावं, आणि त्यांच्यासाठी तुम्ही प्रयत्न करावं. कारण मुळात कोकणामध्ये कला अशी ठासून भरली आहे, वेगवेगळी. मग भजनवाला असेल, मग तो गायक असेल, मग तो डान्सर असेल, कुणी असेल, कुठलीही कला तू घे, कोकणातल्या कलाकाराशी तुलना होऊच शकत नाही, होऊच शकत नाही. नक्की तो वेगळाच आहे. त्याचा
त्याचं त्याचं जो पिंड आहे ना तो वेगळाच आहे. म्हणून दशावतारासारखी कलाकार बघ ना, कुठलाही माईक नाही, कुठलंही काही लिखित नाही, पण तो इथे बोलला तर देवरुखला आवाज आला पाहिजे अशा पहाडी आवाजात तो बोलतो. त्याला कोणी शिकवलं? त्याने कुठे वाचलंय? त्यामुळे इथल्या कलाकाराने इथल्या कलाकाराला हात द्यावा, इथल्या कलाकाराने तो माझा कलाकार म्हणून त्याला पुढे आणावा, असं माझं मत आहे. आणि नक्कीच भविष्यात असे चांगले दिवस येतील या कलाकाराला सुद्धा, आपल्या कोकणातल्या कलाकाराला सुद्धा. आम्ही प्रत्येकाने ठरवलं तर कोकणातला कलाकार सुद्धा उद्या मुंबईत, आता मुंबईत जे झळकत आहेत ते आपलेच सगळे आहेत. मग तो दिगंबर नाईक असेल, भाऊ कदम असेल, आपला प्रल्हाद कुडतरकर असेल, जे कोण असेल ते सगळे हे आपलेच लोक आहेत, आपलेच लोक सगळेजण. अगदी गुरु ठाकूर आहे, केवढा मोठा कलाकार आहे, मापणचा आहे तो माणूस, आपल्या जिल्ह्यातला आहे. त्यामुळे त्याचा अभ्यास करावा थोडासा सिनियर लोकांनी. नाही, खरंय, खूप चांगला मुद्दा तुम्ही मांडलात की मतभेद असू शकतात, पण ते आपल्या कलेच्या मध्ये यायला नको, कारण का आपण कलेला आपल्या कला मारली जाते, कलेचा खून होतो. हो, आपण देव मानत असतो आपल्या कलेला, तर नक्कीच तिचा आदर, हा कलेचा आदर हा प्रत्येकाने करायलाच पाहिजे. आणि हो, नक्कीच खूप छान मार्गदर्शन तुम्ही करत आहात, प्रतिक्रिया मांडली आहे, खूप छान कविता ऐकवली, आपल्या टीम मधून छान विचार व खूप उत्तम मार्गदर्शन असं म्हणतायत. तर धन्यवाद प्रेक्षकांना. तुमचं सगळ्यांचं आपल्या चॅट शो मध्ये स्वागत आहे. तर मॅडम, आपण बोलत असताना सुद्धा खरं तर मी वाचत होते तेव्हा सुद्धा वाचतानाच दम लागेल इतके पुरस्कार तुम्हाला तुमच्या कार्यासाठी मिळाले आहेत. तर त्यातील एखादा असा पुरस्कार किंवा एखादी अशी आठवण की जी तुम्हाला आमच्या सोबत शेअर करायला आवडेल. नक्की. मी आता अलीकडे, म्हणजे 1 वर्ष पण नाही झालं, गेल्या फेब्रुवारीच्या मनाने मला फार मोठा पुरस्कार मिळाला स्वराध्यायाचा मालवणला. आणि हा पुरस्कार घ्यायला मी इथून गेले, दुसऱ्या दिवशी माझी कुर्ला टू वेंगुर्ला ची शूटिंग होती आणि मला रातोरात पुन्हा इकडे यायचं होतं. तर मी स्टेजवर चढण्यापूर्वी माझे मित्र जे मालवणचे सगळे आहेत, सगळ्यांनी माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. माझ्या बरोबरचे जर स्पर्धेमध्ये जरी असले तरी आम्ही स्पर्धा म्हणून मित्रमैत्रिणी कधीच राहिलो नाही. मी अशी दिलखुलास राहिले, त्याला बेस्ट लक दे, ह्याला बेस्ट लक दे. पाठीमागे स्टेजच्या कोण बोलायला लागला तर त्याला सांगायचं, बाबा महिना 2 महिने ते प्रॅक्टिस करतात, तुम्ही बोलतात कसले, जाऊन लांब जाऊन बोला, डिस्टर्ब होतं. तर अशी माझी सगळी ही मित्रमंडळी आहेत. तर मला स्टेजवर जाण्यापूर्वी सचिन टिकम म्हणाला की रडू बिडू नकोस ना बाई. मला काय कळलं नाही, अरे बाबा म्हटलं रडणार कशाला, मला पुरस्कार मिळतोय, आनंदाचा दिवस आहे. मी गेले स्टेजवर, छान नटून गेले होते, छान सुंदर साडी नेसून गेले. संजय मोनेंच्या हस्ते हा पुरस्कार होता. आणि एक ऑडिओ सुरू झाला ऋषीच्या आवाजात, ऋषी देसाईच्या आवाजात. आणि तुला माहितीये ऋषीचा आवाज म्हणजे असा काळजामध्ये की नाही असा चरा चरा खाली उतरत जातो. आणि ऋषी आणि मी खूप चांगले, आम्ही एकमेकांना आम्ही बऱ्यापैकी ओळखतो, म्हणजे त्याच्या एकांकिकांपासून सुद्धा आणि माझ्या एकांकिकापासून. आणि एक मिनिट झालं आणि त्याने सुरू केलं, ह्या आहेत कल्पना रावजी बांदेकर. आणि मी म्हटलं आता तो थांबेल कुठेतरी. तर त्याने अख्ख्या 30 वर्षाचा प्रवास त्या आपल्या करारी आवाजात तो बोलत गेला. आणि मी माझ्या चेहऱ्यावर फक्त की नाही थपा की नाही म्हणजे अश्रू माझे गळत होते, ते माझ्या ब्लाऊजवर पडत होते. आणि मी फक्त रडायचं काम केलं, त्याच्या पलीकडे मी काहीच करू शकले नाही. म्हणजे मला मनोगतामध्ये सुद्धा बोलता येईना, कारण 30 वर्षाचा प्रवास, एक माणूस माझ्याबद्दल, सावंतवाडीला सुंदरवाडी का म्हणतात तर या बाईकडे बघून म्हणावं. तर खरं सांगते, मी नम्रपणे म्हणते, मी एवढी मोठी नाहीये की ऋषीने किंवा स्वराज्याच्या संस्थेने मला एवढं मोठं करावं की सावंतवाडीचं तुलना माझ्या बरोबर करावी की ती सुंदरवाडी का सुंदर आहे तर ह्या बाईकडे बघा म्हणून. तर एवढी मी महान नाहीये, पण त्याने ते सगळं प्रवास माझा, आणि मला रात्री त्यांनी स्पेशल गाडी करून सोडलं, पण माझ्यासाठी तो वेगळा होता. आणि मी संजय त्या पुरस्काराला जेव्हा मी उत्तर द्यायला गेले तेव्हा मी सगळ्यांची माफी मागितली, मी 2 मिनिटं अजून रडणार आहे म्हणून. आणि मी डायसवर येऊन रडले आणि त्यानंतर मी माझ्या ह्याला उत्तर दिलेलं आहे.
कुणीतरी तुमच्या नाही प्रवासाबद्दल खरंच. इतकं पोटतिडकीने बोलतो, तुमच्या प्रवासाबद्दल इतका बेंबीच्या देठातून कोणतरी ओरडून सांगतो, ते इतकं सोपं नाहीये की तुम्हाला संपूर्ण 30 वर्षाचा प्रवास झरा 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 सगळ्या एकांकिका, सगळे तुमचे कार्यक्रम, सगळ्या तुमच्या नाईट्स, ज्या तुम्ही स्टेजवर जे जे म्हणून लेवल्स ठोकल्या, पडदे उचलले, डोक्यावरनं लेवल्स उचलले, हे सगळं तुम्हाला दिसतं. तुम्ही जर खरोखर काम केलं असेल बेंबीच्या देठातून, तर तुम्हाला फक्त तुम्ही अश्रूच ढाळू शकता, तुम्ही नाही हसू शकत. त्यामुळे हे माझा स्वराज्याचा नाही पुरस्कार खरंच. हा फार वेगळा, म्हणजे कुठेही पुरस्कार दिला जातो, एक नारळ दिला जातो, एक गुलाबाचं फुल दिलं जातं, एक शाल झाली, मनोगत झालं त्यांचं सगळं, आणि मग आपण घरी येतो. पण ह्यांचा पुरस्कार जो होता ना, तो सख्खा प्रवास, एक 17 मिनिटांमध्ये एक ऑडिओ, आणि डॅन डॅन करून तुमच्या कानावर ते शब्द आदळतात, तर तुम्ही हेल्पलेस होता अशा वेळी. तुम्ही काही म्हणजे बोलण्याच्या मनस्थितीत नसता. मी नाही बोलण्याच्या मनस्थितीत नव्हते तेव्हा. नाही खरंच फार म्हणजे वेगळा. तुमच्या आयुष्यातला सगळ्यात जवळचा पुरस्कार म्हणून असा तो पुरस्कार आहे नक्की असं म्हणायला काहीच हरकत नाही. कारण का नक्की नक्की. खरंच म्हणजे त्यांनी पूर्ण जर्नी तुमची मांडली, त्याच्यामुळे नक्कीच हो हो ते सगळं हो फ्लॅशबॅक मध्ये तुम्ही जाऊन ते फील होणं हे हो सगळं साहजिकच होतं. आणि खरंच हो, म्हणजे अजून एक सगळंच पुरस्कार झालं ना आहे त्याच्यात. एव्हरग्रीन कौतुक कन्या, आणि खरं सांगायचं म्हटलं तर खरंच तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व खरंच तसं आहे एव्हरग्रीन. सो तो एक पुरस्कार खूप छान मला आठवला आता, कारण का तुम्ही तशा बोलताना सुद्धा तितक्याच एनर्जीने बोलत असता आणि तितकंच दिलखुलास बोलताय तुम्ही. तर खरंच गप्पा मारताना सुद्धा मला मजा येते. मग अशी एक कविता झाली, पण आता मी एक छोटीशी रिक्वेस्ट तुम्हाला अशी जर तुम्हाला पॉसिबल असेल तर अर्थात तुमच्या एखाद्या नाटकामधला किंवा कुठलाही एखादा अभिनयाचा छोटासा पार्ट जर तुम्ही आमच्या समोर सादर केलात तर आवडेल. मी इथे जिल्ह्यात आता ऋषीचं नाव घेते, कारण जिल्ह्यात एकपात्री करणं तसं फार कठीण आहे, कारण एकाच वेळी तुला 2-3 भूमिका एकाच वेळी स्टेजवर, पुरुषाची, स्त्रीची, तुला एकाच वेळी करावी लागते. त्यामुळे मी प्रलमयेकरांच्या नाटकातील ॲना करायची पूर्वी, जेव्हा मी तरुण होते तेव्हा, आणि मी पहिल्या नंबरचं बक्षीस घेतल्याशिवाय मी खालीच उतरले नाही. अगदी म्हणजे आता उदय सामंतांच्या माझी भेट झाली तर त्यांच्या हस्ते माझी 2 सर्टिफिकेट उदय सामंतांच्या सहीची आहेत, आपल्या पालकमंत्र्यांच्या. हा, तर तो एकपात्री हा प्रकारच थोडासा कठीण आहे. अभिनय सगळेच करतात, पण त्यातले जे कंगोरे आहेत ना, की अभिनय आहे, नाट्यछटा आहे, कथाकथन आहे, स्वगत आहे, आणि मग एकपात्री आहे, हे चारही भाग प्रत्येकाशी वेगवेगळे आहेत. ते रिलेटेड आहेत, पण ते सादर करताना प्रत्येकाला तुला वेगळं करावं लागतं. कथाकथनाला तू किती ऍक्शन्स करणार, नाट्यछटा म्हणजे काय, नक्की नाट्यछटा म्हणजे अभिनय नव्हे. हे सगळं कळलं पाहिजे, आणि हे मला सगळं पहिल्यापासून करत आल्यामुळे माहित आहे. त्यामुळे मी एक पात्रीतला 2 मिनिटाचा पीस फक्त करते, कारण इतर बोलायचंच आहे. तुला किती वेळा सांगितलंय ना, एकटी असताना पियानोला हात लावत जाऊ नकोस. मी एकटी असतानाच पियानोची अधिक गरज भासते जीवी, आणि तुलाही ठाऊक आहे त्याची किती सोबत होते मला. हो, पण तोच एके दिवशी घात करणार आहे तुझा. अगं, हा अटॅक मिनिटाभरपेक्षा जास्त राहिला तर मरण अटळ आहे. मी खूप प्रयत्न करते जिमी, पण ती गोड सुरावट मला पुन्हा पुन्हा मोहात टाकते रे. मग एकटी राहू नकोस. त्या सालीला काय घालवलंच घरातून, तिरस्कार केलास त्याचा, तिरस्कार तिरस्कार केला, तिरस्कार केला तू त्याच्या देहाचा. व्यसनाने आणि रोगाने किडलेल्या त्याच्या देहाची नेहमीच किळस वाटली मला. पण सॅली, मी प्रेम केलं तो त्या देहा पलीकडचं होतं रे. हात सगळ्यांनाच असतात, आणि सगळ्या हातांना बोटही असतात, पण सगळ्याच बोटांच्या स्पर्शाने वॉयलिंग बोलत नाही रे, जसं ते सॅलीच्या स्पर्शाने बोलायचं. अरे, सॅलीची बोट मातीची नव्हती रे, दिव्य प्रकाशाच्या रेषा होत्या त्या. ज्या तारेला त्या प्रकाश रेषेचा स्पर्श व्हायचा, ती प्रभू साक्षात्कार झाल्यासारखी बोलायची. व्हायलिन छेडायचा तेव्हा तो माझ्यासाठी देवदूत व्हायचा. त्याच्या सुरांच्या सोबतीत माझ्या बोटांच्या पऱ्या होऊन नाचायच्या रे. सॅली गेला, सगळं केलं, तेव्हा माझी बोट स्वतःच्या इच्छेने नाचायची. आता आता नाही रे. चुंबकांना ओढल्यागत नसतात रे, चुंबकांना ओढल्यागत नसतात.
काय म्हणालास? सॅली गेला? सॅली गेला? नाही जिमी, एकदा, फक्त एकदा, एकदा मला सॅलीला भेटव, फक्त एकदा मला सॅलीला भेटव. अखेर माझ्या व्हायलिनला, अखेर माझ्या व्हायलिनला त्याच्या पियानोची साथ हवी आहे रे, त्याच्या पियानोची साथ हवी. धन्यवाद. हो माय गॉड, आय एम स्पीच. यायला वेळ लागेल. बोल, पाणी पी. हो, दिस इज समथिंग डिफरंट. मला माझ्या अंगावरती काटा उभा राहिला अक्षरशः आता, ज्यावेळेला तुम्ही हे सगळं सादर करत होता त्यावेळेला. अजून बोलायचंय आपल्याला, बोलायचंय, बोल, पाणी पी. मला असं कधीच झालं नाहीये, म्हणजे मी एवढं झालं नाहीये. हो माय गॉड, थँक्यू विंध्या, थँक्यू व्हेरी मच, थँक्स. आय एम ब्लेस्ड टुडे. खरंच म्हणजे मला खरंच अप्रतिम वाटतंय आता. आवाजामध्ये जी काही पॉवर आहे ती इथपर्यंत डायरेक्टली पोहोचली माझ्या, आणि अर्थात ती प्रेक्षकांच्या सुद्धा तितकीच पोहोचली असेल. थँक्यू सो मच. काय आहे माहितीये, फक्त तुझी कला जी आहे ना, ती एकच असा प्रकार आहे, पैसा मिळवू शकतेस, सगळं मिळवू शकतेस, परंतु कलेमध्ये असं एक आहे की बाप दाखवू नाही तर श्राद्ध घाल. आज मी किती जरी कोणाला टाहो फोडून सांगितलंस तर तू कलाकार आहे, तर तू काय कलाकार, काय प्रकार आहे तुझा, तो कळायला पाहिजे जगाला. त्यामुळे फक्त हे एकच असं क्षेत्र आहे की बाप दाखवू नाही तर श्राद्ध घाल, कला दाखव तुझी, ये जागेवर ये. बोलू आपण. थँक्यू. हो. नाही, खरंच अप्रतिम. मी खरंच स्वतःला आज ब्लेस्ड फील करते की मला तुमच्यासोबत कन्व्हर्सेशन करायला मिळालं, आणि अर्थात तुमचा एक मी कधी पाहिलं नाहीये तुम्हाला स्टेजवर परफॉर्म करताना, पण रिअली थँकफुल. गराजलोटच्या टीमची खरं तर मी आभार मानते यासाठी. मी आभार मानते तुझ्यासारखी छान गोड. आपण त्या झोन मधून बाहेर येऊ, पुढे जाऊया नक्कीच. हो, नक्कीच. तर मॅडम, कोकणातील विविध लोककलांचं संवर्धन व्हावं यासाठी काय करता येईल असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतं की आता आपल्याकडे फुगडी, ओवी हे सगळं संपुष्टात आलेलं आहे, येतंय. पण काही लोक याच्यावर काम करतायत, बाळकृष्ण ललित आहे ते याच्यावर काम करतायत. तर ज्यांना शक्य असेल त्यांनी फुगड्यांमध्ये, ओवींमध्ये, त्या काळच्या ज्या काही गणपतीकडे फुगड्या घालायचो त्याचा एक टिपिकल एक नाद आहे, टिपिकल त्यांचं एक ऍक्टिंग आहे, किंवा टिपिकल त्यांचा एक फेर आहे. तो तुझ्या माझ्यासारख्याला जमणार नाही, तो वाकून एकदम झोल देऊन करतात तो. तर ते सगळं आपण शिकून घेणं गरजेचं आहे, आणि ज्याच्याकडे आहे त्याने ते दुसऱ्याकडे द्यावं, तरुण मुलींकडे. फुगडी असेल, नमन असेल, काय ते खेळे असतील, तर या सगळ्या गोष्टी आपल्या जिल्ह्यामध्ये इतक्या भरभरून दिलेल्या आहेत आपल्या पूर्वजांनी आपल्याला, की त्या आणि फार गोड आहेत त्या. म्हणजे दशावतार असेल की गोड, म्हणजे बघून खूप बरं वाटतं. दशावताराकडे बघितल्यानंतर मला दशावतारांचा खूप अभिमान वाटतो. आता रंगकर्मी आंदोलन झालं तर सगळ्या दशावतार आले होते, मला त्यांनी स्पेशल वैयक्तिक त्यांचे आभार मानले की एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही आलात. तर ही दशावतार ही कला आपल्या जिल्ह्यातली लोककला आहे, ती कुठेही संपू नये म्हणून जे सिनियर दशावतार आहेत त्यांनी छोट्या मुलांना दशावतार शिकवावा, आणि तो मला वाटतं चालू आहे इकडे. काही आपल्याला व्हिडिओज बघायला मिळतात, छोटी मुलं त्या नदीच्या काठी वगैरे काठ्या बिठ्या घेऊन जी काही लढाई करतात ना, तर ते अगदी बघण्यासारखं असतं. पण ते जितक्या प्रमाणात आहे, म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे फार कमी प्रमाणात, 25% वगैरे. तर त्या सिनियर दशावतारवाल्यांनी ज्युनियर दशावतार तयार करावेत. त्याच्यामध्ये काही वाईट नाहीये, काही कला ती अत्यंत ह्या सामाजिक नाटकापेक्षा सुद्धा ती कला एक वेगळं काहीतरी आहे दशावतारांचं. मला सिनेमा करताना सुद्धा
राजा केलं तेव्हा मी समस्त दशावतारांच्या बायकोची मी भूमिका साकारली. त्यांच्या वेदना, तिच्या वेदना, की 300 रुपयाच्या नाईटमध्ये ती काय संसार करणार आणि काय आपल्याला मुलाला खायला घालणार, पैसा नाही म्हणून तिचा मुलगा शाळेत जात नाही. तर हे करताना माझं प्रेम कुठेतरी दशावतारावर होतं म्हणून मी त्या भूमिकेला न्याय देऊ शकले. सगळ्यांचं म्हणणं आहे की मी अप्रतिम भूमिका केली. मला स्वतःला कुठेतरी मी चुकलेली जाणवते आजही तो पिक्चर बघताना, की माझ्या चुका काही झाल्या. माझा डायरेक्टर मला म्हणाला की तू सिनियर म्हणून काही चुका तू मला सांगायला हव्या होत्या, पण मी डायरेक्टर म्हणून त्याच्याकडे बघितलं आणि तो सांगेल तसं मी करत गेले आणि चांगलाच झाला सिनेमा, त्याच्याबद्दल वाद नाही. पण माझं प्रेम आहे, माझं प्रेम आहे, माझं या मालवणी भाषेवर प्रेम आहे. मला मालवणी जे सिरियल्स मध्ये वगैरे बोलतात ते मला असं काहीतरी होतं, मला त्रास होतो त्याचा, की कशाला लोकांना कळायला पाहिजे आणि काय पाहिजे म्हणून आपण काही मालवणी बोलण्यात अर्थ नाही. जी टिपिकल मालवणी आहे त्याचा जो एक वेगळा टोन आहे, त्याची जी एक नजाकत आहे, ती हरवून काय करायचंय, ती हरवून जमणार नाही. त्यामुळे भाषा माझी, भाषेचं संवर्धन करा, फुगडीचं संवर्धन करा, लोककला जेवढ्या जेवढ्या म्हणून आहेत माझ्या जिल्ह्यामध्ये त्या लोककलांचं संवर्धन या सिनियर माणसांनी करावं. आणि मला जितकं चांगलं अभिनय येतो तितकंच मला चांगली फुगडी घालता येते, तितकंच मला दशावताराबद्दल काही त्यांचे जे टोन आहे ते त्याच्यामध्ये काहीतरी बोललं जातं, की असे काहीतरी नाटक बोलता बोलता 10 रुपयाचं बक्षीस देतो असं म्हणतात. तर तो त्यांचं ते असं म्हणतात की या अवंती नगरीचा राजा हे निसर्ग सौंदर्य पाहून मनाला किती भरवळ पडलेली आहे. बिंडिया म्हणून मला 10 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे, ते मी उत्स्फूर्तपणे स्वीकारत आहे ना. काय बरं आला नाही गजू. तर ते तसंच असावं, त्याच्यामध्ये पॉज घ्यायची काय गरज आहे. पॉज घ्या ना तुम्ही सामाजिक नाटकामध्ये, तो पॉज तिथे थांबणार आहे. तो या अवंती नगरीचा राजा मनाला भुरळ सगळं झालं, मग त्याने पॉज घेतलं पाहिजे किंवा नाटक संपल्यानंतर 10 रुपयाचं बक्षीस दिलं पाहिजे. त्या 10 रुपयाचं बक्षीस तो जेव्हा त्या पेटीवर नेऊन देतो त्याला जी एक मजा आहे ती लोककला म्हटली आहे, त्याला तुम्ही नाव कशाला ठेवता. तो असा काय, तो नाटक चालू असताना सोमतोच गेलो आणि 10 रुपयाचं बक्षीस देऊन आलो आणि त्याच भाषेमध्ये पॉज न घेता तो लगेच म्हणतो की कल्पना बांदेकर यांनी मला 10 रुपयाचं बक्षीस दिलेलं आहे, ते उत्स्फूर्तपणे स्वीकारत आहे ना. काय भरायला नाही अजून, काय त्याच्यात काय वाईट आहे. ती त्यांची लोककला आहे, त्यांना तसंच करू दे. त्यांना त्या खेड्यातल्या त्या जमिनीवर मातीमध्येच त्यांना लढाई करू दे, त्याला स्टेज खायची गरज नाहीये. ती मातीमधून ती तांबडी माती जेव्हा लढाईमध्ये उडते वरती तेव्हा कितीतरी बरं वाटतं. आता काही ठिकाणी स्टेजवर करतात ती गोष्ट वेगळी, पडदा नसतो, तो एवढासा बाकडा म्हणजे त्यांचं सगळं राज्य असतं, तेच त्यांचं सिंहासन असतं, तोच त्यांचा शयनग्रह असतं आणि तेच सगळं त्यांचं असतं. तर ते उभं करणं, एक शयनग्रह म्हणा किंवा त्यांचं संपूर्ण हे राजाचं सिंहासन तिथे उभं करणं साधी गोष्ट नाहीये. ते तुम्ही कराल तेव्हा तुम्हाला कळणार. तर त्यामुळे त्याला हसण्यासारखं काही नाही. ती माझी लोककला आहे, ती लोककला तशीच असायला पाहिजे, तसेच 10 रुपये दिले पाहिजे आणि तसेच ते 10 रुपये नेऊन पेटीवर ठेवले पाहिजे, असं माझं स्वतःचं मत आहे. नाही, नक्कीच खरंय. म्हणजे सुरुवातीपासून जसं आपल्याकडे चालत आलंय ते तसंच राहिलं आणि ते तसंच पुढे गेलं. नक्की ते तसंच राहिलं पाहिजे. त्याच्यामध्ये बदल आपल्या लोककलांचं संवर्धन होणार आहे आणि त्या संवर्धन होणार. ते झगामगा कपडे घातले पाहिजे, ते टोपी घातले पाहिजे, मागून तो असा झगा आला पाहिजे, ते सगळं आलं पाहिजे ना, तर त्याला ती मजा येणार ना. मग सामाजिक नाटकात तुम्हाला काय हवं ते करा ना. सामाजिक नाटकात पॉज घ्या, थांबा, काय हवं ते करा ना. त्याला आहे ना तुम्हाला स्पेस, यू कॅन डू दॅट. बरोबर, नक्कीच खरंय. खूप छान मार्गदर्शन करताय आणि खरंच गप्पा अशाच रंगत राहू देत, पुढे चालत राहू देत असंच मला सुद्धा वाटतंय. पण खरं तर आपल्याला वेळेचं बंधन आहेच त्याच्यामुळे आणि तर प्रेक्षकांमधल्या काही कमेंट्स आल्या आहेत त्या घेते. ओंकारजींनी मगाच्या तुमच्या ऍक्ट बद्दल म्हटलंय, आवाज काळजात भिडला असं म्हणतात त्या. आणि अशोकजी तुमच्या आत्ताच्या मताबद्दल बरोबर आहे असं म्हणतात. तर धन्यवाद. प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स येतो आणि चांगल्या प्रतिक्रिया येत आहेत. सगळ्यांचे पुन्हा एकदा आभार. तर मॅडम, श्री सोमेश्वर कलामंच निर्मित गराजो रे गराजलो प्रत्यक्षात चळवळ सुरू केली आहे आणि ही चळवळ घराघरात पोहोचणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे.
तर या चळवळीविषयी तुम्ही काय सांगा? नाही, काय होतं की आपल्याला आपल्या बाजूचा कोण लेखक आहे तो माहित नसतो. जिल्ह्यामध्ये असे कितीतरी चांगले लेखक आहेत, पण त्यांना माहित नसतं. जिल्ह्यामध्ये कितीतरी दशावतार कलाकार चांगले आहेत, पण आपल्याला त्याच्यातलं काय माहित नसतं. या गराजलोच्या माध्यमातून आज मी तुमच्यापर्यंत आणखीन 10 जणांच्या पर्यंत पोहोचले. कल्पना बांदेकर कोण म्हणून विचारणारी माणसं या जगात आहेत. पण या निमित्ताने गराजलोच्या निमित्ताने प्रत्येक लेखकाकडे, प्रत्येक कलाकारापर्यंत तुमची जाण्याची जी धडपड आहे ती अत्यंत चांगली आहे, स्तुत्य आहे. आणि यातून मार्गदर्शन कुणाचं ना कुणा भजनीवाल्यांचं भजनाकडे मार्गदर्शन मिळेल, माझं या क्षेत्रात मार्गदर्शन मिळेल. कोणाची तरी एखादी फुगडी असेल तर ती बिचारी काहीतरी फुगडीबद्दल काहीतरी सांगेल. तर या छोट्या छोट्या गोष्टीमधून सुद्धा की नाही आपल्याला घेण्यासारखं खूप आहे. मी एक नाटक करते, दॅट डझंट मीन की मला फुगडी येता कामा नये. मग मी फुगडी करते म्हणजे मला दशावतार येता नाही. मी दशावताराची लढाई पण करते. माझ्या बालपणात मी मामांबरोबर लढाई पण केलेली आहे कुणग्यात बसून. तर मला ती खूप आवडते. ते ढबा ढबा करून आवाज करतात, तो राक्षस असा येतो आणि उड्या मारतो, ते सगळं मला आवडतं. त्यामुळे गराजलोच्या माध्यमातून आपण प्रत्येक कलाकाराकडे जाता तुम्ही आणि प्रत्येक कलाकाराला या ठिकाणी आणता आणि त्यांची ओळख करून देता. ही एक फार मोठी चळवळ आहे आणि अशीच चळवळ तुम्ही ठेवा. प्रत्येक कलाकाराला लोकांपर्यंत पोहोचवा. माझ्या शुभेच्छा आहेत तुम्हाला या सगळ्या कार्याला. आणि पर्सनली मी तुला सांगते, तू इतकं मनाला लावून घेऊ नको. हा अभिनय आहे, मी पुन्हा 2 मिनिटात सरळ होते. तर त्या भूमिकेत गेल्यानंतर ते अश्रू येतात, ते चढउतार होतात, चालायचं. नाही, खरंय. म्हणजे तुम्ही खरं तर कुठलीही भूमिका तुम्ही जास्त बघितलं नसलं तरी सुद्धा त्या 2 मिनिटाच्या ऍक्ट मधून मला एवढी गोष्ट नक्कीच कळलीये की तुम्ही कुठलाही ऍक्ट असेल, कुठलीही भूमिका असेल ती तुम्ही जगता. आणि त्यामुळेच ती माझ्या सुद्धा हृदयाला इतकी भिडली आणि माझ्या पण डोळ्यातनं पाणी आलं. ते त्यामुळेच खरं तर अजूनही गप्पा मारायच्यात, पण वेळ आहेच त्यामुळे. तर मॅडम, जास्तीत जास्त लोकांनी आपल्या ह्या चळवळीमध्ये सामील व्हावं यासाठी लोकांना तुम्ही काय आवाहन कराल आणि तुमचा सुद्धा आपल्या चळवळीला कशा प्रकारे हातभार लागू शकतो? नाही, मला असं, आता मी तुला मगाशी सांगितलं, आता जसं तू मला घेतलंस तसे माझे डायरेक्टर संतोष बांदेकर आहेत, जे गोठसला आहेत. चांगला कलाकार आहे आणि खूप काहीतरी धडपड करतो. तर अशा कलाकारांचा एकमेकाला सांगणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये कमीपणा काही नाहीये. मी कुणाला सांगितलं म्हणून मी कमी होत नाही. त्यामुळे एकामेकाला सांगून ह्या सगळ्या कलाकारांना एका व्यासपीठावर आणण्याची फार मोठी गरज आहे आणि शोध घेणं गरजेचं आहे. जसं तू आज मला एक कलाकार म्हणून आणि एक लेखिका म्हणून आणलंस, तसंच त्या फुगडीवाल्यांनी इथे कनेक्ट व्हावं. ज्यांनी ज्यांनी हा कार्यक्रम बघत आहे त्यांनी स्वतःहून सुद्धा सदैव धरणेजींना हे करून हरकत नाही एकमेकांना सांगायला, की जसं सुयोगने मला वाटतं सांगितलं की कल्पना बांदेकर आहेत म्हणून. आणि तर अशा प्रकारे एकमेकांना सांगून ह्या प्रत्येक कलाकाराला या व्यासपीठावर आणण्याची गरज आहे आणि ते तुम्ही एकमेकांना सांग, मी ते करेन. आणि हा जो कार्यक्रम बघत आहे त्यांनी सुद्धा एकमेकांना सांगावं. आणि जिल्ह्यातले कुठेतरी छुपे रुस्तम आहेत, छुपे कलाकार आहेत, त्यांना आज कल्पना बांदेकर काय म्हणून कुणाला बऱ्याच जणांना माहितही नसेल. तर असे हे सगळे लोक आपल्याला कळायला हवेत. सगळे लोक कलाकार म्हणून जे म्हणून ज्या आपल्या क्षेत्रामध्ये जे मोठे आहेत ते या गराजलोच्या माध्यमातून प्रत्येक घरात जावेत असं मला वाटतं. नाही, नक्कीच. आणि आपला खरं तर हेतू सुद्धा तोच आहे. आपण 15 मुद्द्यांवरती काम करतोय. त्यातीलच एक मुद्दा असा आहे की आपल्या सगळ्या कलाकारांनी कुठेतरी एकत्र यायला हवं. सो खरंच म्हणजे तुम्ही सुद्धा खूप आणि खरंच म्हणजे तुम्ही इतकं छान मार्गदर्शन केलंय, तर तुमचे असेच आशीर्वाद कायम आमच्या सोबत असू देत. आणि खरंच तुमच्या सोबत गप्पा मारून मला खूप छान वाटलं आणि तुम्ही खूप उत्तम असं मार्गदर्शन आज केलं. आमच्यासारख्या जे काही नवोदित कलाकार आहेत त्यांना नक्कीच या सर्व मार्गदर्शनाचा फायदा होईल. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आजच्या ह्या चर्चासत्रासाठी उपस्थित राहिला त्याबद्दल खरंच मनपूर्वक आभार. आणि तुमच्या संपूर्ण पुढच्या वाटचालीसाठी आपल्या गराजलो रे गराजलो ह्या टीम कडून मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद. नक्की. आणि मी गराजलोची आभार मानते. म्हणजे एवढं तुम्ही मुद्दाम म्हणून मला इथे बोलवलं आणि तुला खूप दुखवलंय मी, तर सॉरी म्हणते.
नाही मॅडम, बिलकुल नाही. खरं तर ते काय म्हणतात ना, ती वाईब आहे, ते तुमचे ऍक्ट आहे, ती तुमची भूमिका आहे. आणि कलाकाराचं खरं तर मेन गोष्ट तीच असते, की आपण प्रेक्षकांच्या किती जवळ जातो. आणि तुम्ही खरं तर दुखावलं नाहीये, तुम्ही तितके जवळ हृदयाला इतक्या भिडला आहेत. अजिबात ओके दुखावलं ओके. नाहीयेत खरंच. मी खरं तर धन्य झालीये, की मला ऍक्ट बघायला मिळाला, मला तुमच्याशी गप्पा मारायला मिळाल्या. त्यामुळे खरंच मी खरंच धन्य मानते स्वतःला. आणि खूप मजा आली. असेच आशीर्वाद सोबत कायम राहू देत. तर प्रेक्षक हो, तुमच्याकडून नक्कीच. आलेले सर्वच प्रश्न आज मला इथे घेता आले नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते. नाही नाही, पण भरपूर तुमच्या झालं, पुरे. प्रश्नांची उत्तरं कमेंट बॉक्समध्ये नक्की दिली जातील. आणि हो, नक्की नक्की. आता ह्या चळवळीचाच भाग म्हणून कोकणातील 3 जिल्ह्यात कोणत्याही गावात जर कोणतीही समस्या असेल, तर ती तुम्ही आमच्याकडे पुराव्यानिशी पाठवू नक्की. शकता. या ओके चळवळीच्या ओके. माध्यमातून आम्ही नक्कीच या समस्येवरती वाचा फोडू. आणि हो, गराजलं रे गराजलं एक चळवळ हे YouTube चॅनल सुद्धा आपण सुरू केलेलं आहे. त्यामागे कुठलाही प्रसिद्धीचा हेतू नाही. तर ही चळवळ घराघरात पोहोचावी हाच एक उदात्त हेतू आहे. तर ते आणि अजून एक महत्वाची गोष्ट, आपण लोककला संवर्धनाबद्दल बोलत होतो. तर हो आता आपण हो त्यातच एक पाऊल पुढे टाकलेलं आहे. ते म्हणजे आपण भजन मंडळांचा हो हो हो. गजर हरी हो, वाचलं. नामाचा म्हणून दर हो सोमवारी हो, संध्याकाळी वाचलं. 7:30 वाजता एक कार्यक्रम घेतोय. तर नक्की त्याचा सुद्धा आस्वाद घ्या. आणि जे जे भजन मंडळ तुमच्या एरियामध्ये असतील, त्यांना नक्कीच त्याबद्दल सांगा. आणि जितके जास्तीत जास्त भजन मंडळांनी सहभागी सुद्धा व्हा, त्यासाठी आमच्या टीमला कॉन्टॅक्ट करा. आणि अर्थात जे जे भजन मंडळ त्यामध्ये सहभागी होतील, प्रेक्षक हो, आज पुरतं इतकंच. पुन्हा भेटूया पुढील मुलाखत चर्चासत्रात अशाच एखाद्या प्रेरणादायी व्यक्तीसोबत आणि असाच एखादा नवीन मुद्दा घेऊन. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या. मॅडम, पुन्हा एकदा मनःपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू थँक्यू थँक्यू.